तर आजचा व्लॉग आहे की गोवा ट्रिप आमची कशी झाली। तर आमचं पॅकिंग झालं होतं सगळं। थर्सडे नाईटची आम्ही एअरपोर्टला जायला निघालो, कॅब केली होती। वैदेही तर खूप खुश होती, कारण तिचं गेल्या 1 आठवड्यापासून आपण कधी गोवाला जाणार हेच चालू होतं। तिथे गेल्यावरती थोडं वैदेहीचं फोटोशूट केलं आणि आमच्या बाकी फ्रेंड्सचं आम्ही वेट करत होतो। नंतर सगळेजण आल्यावरती आम्ही तिथे एअरपोर्टच्या वेटिंग म्हणजे बोर्डिंगसाठी वेटिंग करत होतो। हैदराबादचं जे एअरपोर्ट आहे ते खूपच भारी आहे आणि खूप मोठं सुद्धा आहे। तर मी व्हिडिओ काढत होती तर माझे फ्रेंड्स मला चिडवत होते की अरे इन्फ्लुएन्सर तू कुठे व्हिडिओ काढते, तू आम्हाला दे, तू त्या व्हिडिओमध्ये ये म्हणून। तर आम्ही खूप धमाल केली आणि त्याच्यानंतर हे बघा, हे आमचे आहेत फ्रेंड्स। खूप सगळेजण खूप मस्तीखोरसुद्धा आहेत आणि इकडून 2 सुद्धा येत होते। ते ह्या लोकांना काही आयडिया नव्हती की मी व्हिडिओ काढते म्हणून। तर त्याच्यानंतर आली आमची वैदेही आणि मग तो जो ट्रेंड चालू आहे ना तो तिने आता आम्हाला करून दाखवला। कशी आहे आमचा सस्सा, छान आहे ना। त्याच्यानंतर आता सगळेजण रीलची प्रॅक्टिस करत होती। तुम्हाला माहितीच असेल ना ती रील, असं फोनवरून पाय जम्प करून जायचं आणि त्याच्यानंतर आपलं जे पण डेस्टिनेशन आहे तिथे परत एकदा ही रील करायची। तर खूपच प्रॅक्टिस चालली होती आणि तिकडे सगळेजण आमच्याकडे बघत होते, कारण आम्ही इतका धिंगाणा घालत होतो, कारण ते जमतच नव्हतं। ऑलरेडी पहिल्यांदा तर उलटी करत होतो। त्याच्यानंतर झालं ते सगळं झालं, आमचं बोर्डिंग झालं आणि आता फ्लाईटमध्ये चढलो। फ्लाईटमध्ये चढताना वैदेही तर फार एक्सायटेड होती बघा, फ्लाईटमध्ये सुद्धा। त्याच्यानंतर वैदेहीची बडबड थांबेनाच, कारण रात्रीची फ्लाईट होती। आम्हाला फ्लाईट 11:30ची फ्लाईट होती, पण आम्ही 12:30 पावणे 1ला त्यात एंटर झालो होतो, कारण फ्लाईट खूप डिले झाली। आणि वैदेहीचं खूप मस्ती चालली होती आणि नुसती बडबड 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 चालूच होती। भैयू, आर यू एक्साइटेड? Yes. कहाँ जा रहे हैं हम? Goa. गोवा Beach. बीच। खाली खरंच खूप सुंदर दिसत होतं ते सर्व लाईट्स वगैरे, आणि मी तिला करत होती कारण सगळेजण झोपले होते। पण वैदेही आमची आई केलं तर ना, बघा तुम्ही पण बघा किती सुंदर दिसतंय खाली रात्रीचं, म्हणजे 1-1:30 वाजला असेल तेव्हा। खरं तर विमानातून प्रवास करायला खरंच खूप भारी वाटतं आणि ते खूप जणांचं स्वप्नसुद्धा असतं। खरंच खूप छान वाटत होतं, पण मनात एक भीतीसुद्धा होती की कधी लँड होतो आहे, कधी असं सेफली लँड होतं आहे म्हणून। आणि तसा आमचा प्रवास खूप छान झाला। तर चला, नंतर आम्ही पोहोचलो गोवा एअरपोर्टला। खरं तर इथे परमिशन नाही आहे खाली एअरपोर्टवरती असल्यावरती व्हिडिओ किंवा फोटोज काढायचे, कारण ते डिफेन्स एअरपोर्ट आहे, त्यामुळे जास्त काही घेतलं नाही। जितकं थोडंफार वरतून घेता आलं तितकं घेतलं। त्यानंतर आम्ही निघालो आमच्या विलाकडे। आम्ही एक विला घेतला होता, तो विला मी दाखवेन तर याच्यामध्ये एक व्हिडिओसुद्धा। तर हा एंटर झालो रात्री 2:30 वाजता एंटर झालो आम्ही, आणि मग थोडंसं तोंड वगैरे धुतलं कारण खूपच कंटाळा आला होता, आणि मग झोपलो। मी इथे एकटीच बसली आहे। खरं तर झोप नाही झाली यार माझी, कुत्रे भुंकत होते यार, पण ठीक आहे, फिरायला आल्यावर तेवढं ॲडजस्ट करू शकतो। माझे डोळे कसे झाले, मस्त फ्रेश वाटत होतं, इतकं छान वाटत होतं ना। ब्रश वगैरे केला आणि बाहेर थोडंसं बघत बसले, कारण म्हणजे ट्रिपला येणं आणि इतकं छान असं वातावरण असणं खरंच खूप भारी। आणि नंतर तोपर्यंत आलेत आमच्या दीदी, म्हणजे ज्या तिथेच राहत होत्या, ज्या आम्हाला जेवण करून देणार होत्या, म्हणजे नाश्ता करून देणार होत्या। आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की छोले आणि पुरी द्या, पण छोले भिजवले नव्हते म्हणून त्यांनी आलू आणि पुरी दिली। बाहेर बसलो होतो मस्त छान स्विमिंग पूलमध्ये, सगळे बाकीचे फ्रेंड्स स्विमिंग करत होते आणि इकडे माझा नवरा माझी थोडी टिंगल करत होता। बघितलं हे सगळे मस्त चालले होते, अर्धे जण उठत होते, लेट उठलेले, आणि तोपर्यंत पुरी आणि भाजी, आलू भाजी खूप मस्त झाली होती। इतकं छान होतं ना टेस्ट, त्यांना खूप भूक लागली होती, सगळ्यांनी खाल्लं। तोपर्यंत ही 2 पोरं छोटी छोटी बाहेर TV बघत बसले होते। नंतर तिथून आम्ही रेडी होऊन निघालो बाहेर फिरायला। तर ज्यासाठी आलो आहे ते तर केलं पाहिजे, मस्त खाल्लं पिल्लं, आता मस्त रेडीसुद्धा झालो। आणि सगळ्यात आधी आम्ही गेलो ॲक्वेरियमला, फिश ॲक्वेरियमला। तिकडे इतके भारी भारी मासे होते ना, आणि इतकं मोठं ॲक्वेरियम होतं ते। गोल्डन फिश, लॉबस्टर, ते रिंग फिश, गोल्डन फिश, व्हाईट अँड ब्लॅक फिश, खूप म्हणजे खूप। तुम्ही कधी गोव्याला गेला ना तर नक्की ॲक्वेरियमला व्हिजिट करा, खूप सुंदर असे फिश होते आणि सगळे वेगवेगळे। हे तर पूर्ण स्नेकसारखाही फिश होता, ते खूप बघायला तर एकदम डेंजर काहीतरी वाटत होतं। आणि काही खूप क्यूट असे फिश होते, एकदम कलरफुल। आणि हे तर तुम्ही बघितलं ना स्कॉर्पिओ, आणि हा तर एकदम थोडा फिश नॉर्मलच वाटत होता, आणि ह्याचं तोंड बघा कसं आहे। पण तिथे जास्त क्राऊड नव्हतं, त्यामुळे आम्ही एकदम शांतपणे सगळे व्यवस्थित बघून घेतले फिश। आणि मी तर व्हिडिओ थोडा फास्ट केला आहे, कारण ते खूप 7 मिनिटाचा जवळजवळ व्हिडिओ होता।
आणि त्याच्यामध्ये ना काही काही एकदम क्यूट फिश जे मी तुम्हाला बोलली ना ते बघा. आता ही कलरफुल फिश एकदम छोटे छोटे आणि त्याच्यामध्ये एक राऊंड होता, त्याच्या आतमध्ये सुद्धा जाता येत होतं. आणि त्याच्याबरोबरच अजून थोडेफार इकडे होते. आणि कासव 3 कासव होते त्याच्यामध्ये. आणि हा एक मोठा फिश होता. आणि हे तर एकदम डेंजर होते, ते मगरसारखे दिसणारे होते. आणि हे बघा किती फास्ट होता हा. त्याच्यानंतर तिथेच त्या ॲक्वेरियमच्या इथे अजून एक 12D म्हणून एक हे होतं की ते असं गेम होता. आपण ते सीट्स असं वरखाली होत होते, जसं की आपण तो गेम कसा खेळतो तसा. आता हे जसं जसं अशी गाडी हलत होती तसं आम्हीसुद्धा वरखाली होत होतो. आणि ते खूपच भयानक होतं. आणि त्यातच एक हॉरर मूवीसुद्धा होता. आणि त्या हॉररमध्ये असं भूत लावलेले होते वेगवेगळे. आणि जसं आतमध्ये जाल एकट्याला किंवा दोघांनी जाल तसं ते भूत अंगावर पडत होतं. मस्त एन्जॉय केला. आणि बाहेरच या सगळे जे स्टॅच्यूज होते, म्हणजे जे आता गोव्याकडचं तर फिशवाले जे कोळी समाज आहे असं दाखवलं होतं तिथे. तर तिथे सुद्धा धमाल केली. आणि वैदही बोलत होती की मावशी कितीला आहे फिश म्हणून विचारत होती. हात लावून विचार ना किती नाही काय विचार कितीला आहे मावशी. ते जे ॲक्वेरियम होतं त्याच्या बाहेरही असे सगळे माशाचं लावलेलं होतं. आणि सगळेजण वेट करत होते की आता नेक्स्ट काय करायचं, कुठे जायचं, याचं सगळं प्लॅनिंग चालू होतं. त्याच्यानंतर आम्ही गेलो की याच राईडवरती, जिथे की ही राईड आम्ही केली होती. तिथे ड्रोनसुद्धा होता आणि त्याच लोकांनी आम्हाला हा व्हिडिओसुद्धा एडिट करून दिला. आणि इतका भारी एक्सपिरियन्स होता ना. खरंच तुम्ही गोव्याला गेला ना नक्की 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 हे ट्राय करा. खूप 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 भारी. 1-1.5 तासाची राईड होती. 3:30 ते काहीतरी 5पर्यंत असं राईड होती आमची. धमाल केली होती. त्यानंतर आम्ही तलासाला गेलो होतो. तलासा एक असं आहे की म्हणजे पब पण नाही आहे, पण तिथे तुम्हाला ना असं छान डिनर करून मस्त वेगवेगळे परफॉर्मन्स तिकडे होतात. आणि खूप खूप म्हणजे खूप भारी आहे हे. एकदा तरी नक्की व्हिजिट करा, कारण तुम्हाला इतकी मजा येणार आहे ना. आम्ही आता संध्याकाळी लगेच तिथेच ड्रेस चेंज केला होता ड्रेसिंग रूममध्ये. आणि रेडी होऊन नंतर तिकडे थोडंसं फॅमिली टाईपच आहे, बार आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, जाऊ शकता तुम्ही कधीही. आणि इतके भारी भारी परफॉर्मन्स होते ना तिथे की सगळे लोक आपला टेबल सोडून ते बघायला आले होते. असं कोणीच तिथे सगळेजण आपलं जेवण सोडून तिथे मस्त आपले कॅमेरा घेऊन उभे होते. कारण ते इतकं म्हणजे असं बघण्यासारखं होतं ना की सगळ्यांनी तिथे इतकी गर्दी केली होती. आणि हे तर खूप कमी आहे. जर तुम्हाला हवा असेल तर याचा पूर्ण व्हिडिओसुद्धा माझ्याकडे आहे, तर तुम्हाला खाली कमेंट करा, मी तो अख्खा व्हिडिओसुद्धा पोस्ट करेन. खूप खूप म्हणजे खूप अमेझिंग. आम्ही मस्त तिथे डिनर केला आणि हे सगळे परफॉर्मन्स बघितले. आणि मग रात्री निघालो घरी जायला आम्हाला तसं खूप उशीर झाला होता. 11:30-12 वाजले होते काहीतरी. घरी येऊन ड्रेस चेंज केला आणि मग थोडीशी जरा मस्ती वगैरे केली आणि मग सगळेजण झोपायला गेले. तर असा होता आमचा डे 1. तर उद्याचा डे 2चा व्हिडिओ आणि म्हणजे त्याच्यात आम्ही काय काय केलं याचा व्हिडिओसुद्धा मी टाकणार आहे. तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याचा व्हिडिओ बघा. बाय.